हे गाइज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। तर आज मी तुमच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचे प्रकार शेअर करणार आहे आणि त्यांचे आपल्या शरीरासाठी काय काय फायदे आहेत हे सुद्धा शेअर करणार आहे। सो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सगळ्यात आधी खूप हेल्दी अशी ही जी डाळ आहे ती आहे सालवाली मुगाची डाळ, छिलकेवाली डाळ सुद्धा आपण ह्याला म्हणतो। याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असतं, त्याच्यामुळे आपलं पोट खूप वेळ भरलेलं आपल्याला वाटतं। त्याच्यामुळे डाएटमध्ये ही डाळ नक्की ॲड करायला सांगतात। त्यानंतर पचायला एकदम हलकी असते। खूप वेगवेगळ्या प्रकारचे सूप सुद्धा आपण ही डाळ वापरून करू शकतो। त्याच्यामुळे तुम्ही ही खात नसाल डाळ तर तुमच्या जेवणामध्ये नक्की ॲड करा। त्यानंतर आहे तूर डाळ। मोस्टली सगळ्यांच्या घरामध्ये तूर डाळ होते। खूप जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये प्रथिने असतात। रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी याचा चांगला फायदा होतो आणि टेस्टमध्ये तुरीची डाळ सगळ्यात छान लागते। त्यानंतर आहे मिक्स डाळ। यामध्ये सगळ्या प्रकारच्या डाळी असतात आणि तेच वरण खाऊन कंटाळा आला असेल तर अशी मिक्स डाळ 8 ते 10 दिवसांमध्ये एकदा तरी नक्की करा, कारण ह्या डाळीला इतकी छान टेस्ट येते। साधं तुम्ही नॉर्मल वरण करू शकता किंवा तिखट वरण सुद्धा करू शकता। असं वरण केलं ना तिखट तर आपल्याला जेवणामध्ये भाजीची सुद्धा गरज लागत नाही। त्यानंतर आहे मसूर डाळ। नॉर्मली आपण मुगाचं किंवा तुरीचं वरण करतो, पण मसूर डाळ सुद्धा तेवढीच आपल्या शरीरासाठी हेल्दी आहे। हाडं किंवा दात निरोगी ठेवण्यासाठी ही डाळ खूप चांगलं काम करते आणि स्किन सुद्धा चांगली राहते या डाळीमुळे। त्यानंतर आहे मुगाची डाळ। ही थोडीशी तुम्हाला व्हाईट दिसत असेल कारण ही घरची मुगाची डाळ आहे आणि मी सुद्धा तुम्हाला सजेस्ट करेन की बिना पॉलिश केलेलीच डाळ तुम्ही तुमच्या आहारामध्ये ॲड करा, कारण ही डाळ लवकर शिजते आणि ह्याची टेस्ट सुद्धा खूप छान असते। त्याच्यामुळे बिना पॉलिश केलेली मुगाची डाळ तुमच्या आहारामध्ये नक्की ॲड करा। त्यानंतर आहे हरभरा डाळ। याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर तर असतंच, पण फॉलिक ॲसिड सुद्धा या डाळीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आहे। पचनासाठी सुद्धा चांगली आहे ही डाळ आणि नियमित तुम्ही खूप जास्त मेहनतीचं काम करत असाल तर ही डाळ नक्की खा। त्यानंतर आहे उडदाची डाळ। मेदूवडा करायचा असेल किंवा इडली करायची असेल तरच आपण या डाळीचा वापर करतो, पण ही डाळ सुद्धा शरीरासाठी खूप चांगली आहे। सांधेदुखीपासून आराम मिळतो। त्यानंतर शरीरामध्ये जी ऊर्जेची पातळी आहे ही सुधारते या डाळीमुळे आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी तर सगळ्यात चांगली आहे ही डाळ। त्याच्यामुळे ही डाळ सुद्धा तुमच्या आहारामध्ये ॲड करा। तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। बाय।